बच्चू कडूंच्या उपोषण स्थळाला जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट। बच्चू कडू आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये मागण्यांसंदर्भात चर्चा। बच्चू कडूंच्या मागण्या संध्याकाळपर्यंत मान्य न झाल्यास पाणीही पिणार नाही, बच्चू कडूंसोबत उपोषणाला बसलेल्या 60 सहकाऱ्यांचा इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बच्चू कडूंची भेट घेतली। अमरावतीमध्ये आंदोलन स्थळी जाऊन भेट घेत जरांगेंकडून बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा। मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। यावेळी सरकार विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। यावेळी आंदोलकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन। वर्ध्याच्या आर्मीमध्ये प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक। तहसीलदारासमोर अंगावरचे कपडे उतरवत आंदोलन। यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून सिद्धांत शिरसाटच्या नावानं जमीन लाटली। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप। गरीब दलित लोकांची जमीन हडपणं हा शिरसाटांचा न्याय। अंबादास दानवेंची मंत्री शिरसाटांवर खोचक टीका। नाशिक महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांच्याही बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाला विरोध। याबाबत माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजन यांची घेतली भेट। साताऱ्यामध्ये सत्यजित पाटणकरांच्या भाजप प्रवेशावर मंत्री शंभूराज देसाई नाराज। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।